कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. स्टेडियमच्या बाहेर बॉल जातो नागरी बाबांचा. 6ला बाउंड्री राहती, इथं बाउंड्री नाही, स्टेडियमच्या बाहेर डायरेक्ट. दोघांना वंदन आहे, दोघांकरता टाळी वाजवा बरं. वा नागरी बाबा, विजय बाबा, ब्रह्म महाराज, वा गोड आहेत, ऊर्जा आहे. कीर्तन चांग, चांग म्हणजे कल्याणकारी. दोनदा शब्द वापरला शास्त्रामध्ये. एक शब्द दोनदा वापरायला परवानगी नाही. जर शब्द दोनदा वापरलेत, एक शब्द दोनदा घेतला तर दुरुक्तीचा दोष लागतो. तरी महाराजांनी गाथ्यामध्ये काही अभंगात एक एक शब्द दोनदा घेतलेत. त्यातला आजचाही अभंग आहेत. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. एक शब्द दोनदा घ्यायचं कारण संतांची जागृती दोन प्रकारची आहेत. एक कर्तव्य जागृती आणि दुसरी स्वरूप जागृती. एक कीर्तनाचा अंग कर्तव्य जागृती करतात आणि दुसरं कीर्तनाचा अंग स्वरूप जागृती करतात. विठ्ठल तुमचं माझं पहिलं कर्तव्य, जे भगवान पांडुरंग परमात्मा आजपर्यंत आपल्याला सांभाळतात, त्यांचं आयुष्यभर भजन करणं कर्तव्य. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीना चिंतन. जग जीवन नारायण, गायीन गुण तया. आयुष्यभर भजन करणं आपलं कर्तव्य. चाले हे शरीर अभंग पहा, आपल्याला कळेल. आपण बहुश्रुत सुज्ञ मंडळी आहेत. मी इथपर्यंत आलो, सैंजाना आश्रमात मी आलो, परमार्थ आश्रमात मी आलो असं मी म्हणू शकत नाही. मला गजानन महाराज इथपर्यंत घेऊन आले. हे त्यांचं माझ्यावर ऋण आहेत, म्हणून तयाचे भजना चुकू नको, कर्तव्य. आणखीन पुढे सांगू आपल्याला. आपल्याला रात्री विश्रांतीचं स्वातंत्र्य आहे, सकाळी डोळे उघडण्याचं स्वातंत्र्य नाही. रात्री डोळे बंद करताना आमची मर्जी आहे, सकाळी डोळे उघडताना श्री संत सद्गुरु गजानन बाबांची मर्जी आहे. आपल्याला रात्री आराम झाला आणि सकाळी जर भगवंतांनी नाहीच उठवलं तर घरचे उठवतील, पेटवतील. म्या बोलविलिया वेदू बोले, म्या चालविलिया सूर्य चाले, म्या हलविलिया प्राण हाले. सोया जगाते चाळीता, तुझी असत्याने वेदाशी बोलले, तुझी असत्याने वेदाशी बोलले, तुझे टाळी वाजवा. अहो चालीला बुद्धी देणारा परमात्माच आहे ना. वेळेला सुचलं, वेळेला आठवणं
ही प्रतिभा रक्तात आहे, पण ती भगवंताने दिलेली प्रतिभा आहे. नाही तर घरी गाणारे कमी आहे का? घरच्यांशी कान आऊट झाले हो. घरचे म्हणते अरे सप्त्यात जा ना म्हणायला. ती म्हणते माईक पुढे गेलं का आम्हाला आठवत नाही बुवा. तुझी या सत्ते नाही, वेदासी बोलणी, सूर्यासी चालणी, तुझी या बळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्वाचे मालक चालवतात बोलवतात, हे कर्तव्य कीर्तनाचं अंग. दुसरं कीर्तनाचं अंग स्वरूप. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला नाव अगोदर मिळालं का श्वास अगोदर मिळाले? श्वास. आपल्याला श्वास आपणच दिले का देवानं दिले? देवानं. आपल्याला नाव आपणच दिलं का देवानं दिलं? सांगा त्या का बसू खाली मग मी. नाव आपण दिलं बरोबर. मग आपण म्हणतो मी नावाचा, हे स्वरूप. पण संत महापुरुष म्हणतात मी देवाचा, हे स्वरूप आहे. जे श्वासाच्या महत्वानं आमचं जीवन प्रवाहित आहे, ऑपरेट होतं, संचलित होतं, तेच महत्वाचं आहे. 3 लोकों में जात है एक श्वास का मोल, कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. कबीरजी वर्णन करतात. त्रैलोक्याचं मोल दिलं तरी दादा एक श्वास परत मिळणार नाहीयेत. आणि तो श्वास परमात्म्याने आम्हाला दिला, हे आमचं स्वरूप आहे. विचार सागरातली छोटीशी प्रक्रिया. दुःख दुःख दुःख. दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण भेदज्ञान, आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचा अज्ञान. जोपर्यंत अज्ञान निवृत्ती होत नाही, जोपर्यंत मी देवाचा हे कळत नाही, तोपर्यंत भगवत तत्वाविषयीचे यथार्थ ज्ञान आम्हाला कळणार नाहीत. माझ्या नामदेवरायांना भगवंतानी चमत्कार करून ते ज्ञान औंढा नागनाथला दिलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कीर्तन संपलं की माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याने यायचं, नामदेवरायांच्या हनवटीला हात लावायचा, पंचाने घाम पुसायचा. नामदेवा अरे गोड कीर्तन करतो रे बर का, पण गुरु कर बाबा. कारण परमात्मा एक मंदिरातच राहतेच, पण प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वरूपानं विराजमान आहेत. म्हणून मी कोण ऐसा करावा विचार, मी कोण ऐसा करावा विचार. मी कोण ऐसा करावा विचार, मी कोण ऐसा करावा विचार. मी कोण ऐसा करावा विचार, मी कोण मणि ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मणि ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण ऐसा करावा विचार, मी कोण ऐसा करावा विचार. मणि ज्ञानेश्वर निवृत्ती चला पुढे. आता मी कोण, तर मी नावाचा नाही, मी देवाचा. स्वरूप जागृती. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. हरिरूप अंग होईल, शरीर अंगरूप होईल, देह अंगरूप होईल, हरिरूप होईल. ब्रह्मीभूत काया ब्रह्मीभूत काया
होता ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. आमचं अंग हरिरूप होतं म्हणजे आमचं पूर्ण जीवन हरिरूप होतं म्हणजे काय होतं ऐका. आमचा जन्म झाला त्या दिवशी देवपूजा चालू ठेवावं लागली का थांबावं लागली बरं. आमचा जन्म झाला त्या दिवशी देवपूजा चालू होती का जन्म झाल्याबरोबर थांबली. मी चहा घेऊन येऊ का तोवर थांबली ना. त्याचं कारण शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराचे. चला पुढे. जर समजा आपल्या परिवारातील एखाद्याने देह ठेवला, गेले देह ठेवला, देवपूजा चालू का बंद. जन्म झाला 12 दिवस थांबली ना आणि निर्वाण झालं 13 दिवस थांबली ना. हो, पण या देहाला पवित्र करायचं असेल प्रमाण सगळ्यांच्या पाटेत 2 प्रमाण घेतो पुढे जातो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो अदे अच्युत हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देहाचा. झाला होय अंग हरिरूप. एक स्थूल देह पवित्र झाला. देहाचे 3 प्रकार, 2 सूक्ष्म देह आणि 3 कारण देह. स्थूल देहाची अपवित्रता विटाळामुळे, सूक्ष्म देहाची अपवित्रता विकारामुळे, कारण देहाची अपवित्रता अज्ञानामुळे. विठ्ठल या देहाने जर भजन केलं तर स्थूल देह पवित्र झाला. आपण पाहिलं सूक्ष्म देह हा विकारांमुळे अपवित्र होतो. दिसताना डोळ्याने दिसत नाही सूक्ष्म देह, पण त्रास देतात विकार. 2 जण परवा रात्री कीर्तन आटोपलं, 2 जण मंडपाल चक्र मारित होते. ते उलट्या चक्र मारायचे बिचारे. नेमकं असे जायचे, परत तोंड न पाहता परत मागे यायचे. इकडं आले का तोंड न पाहता परत मागे फिरायचे. गाडीकडे चाललो, श्रीनिवास बाबांसारखी महात्मे माझ्या बरोबर गाडीकडे चाललो आम्ही. मी त्यातल्या एकाला विचारलं, माऊली घरी नाही जायचं पार आहे काय, मंडपला का चक्कर मारताय. ते म्हणे चक्र मारायचं कारण असं आहे, पत्रिकेत नाव पाहिलं तुमचं आणि कीर्तनाला आलो. म्हटलं मग अहो गर्दीत चप्पल गेली ना राव माई. मग म्हटलं हे भाऊ तू तळतळ नको, मला हे 500 रुपये घे, नवी चप्पल घे. मला 350-400 किलोमीटर प्रवास करायचे, तू तळतळ नको मला बा, तुमचे कीर्तन आलो चप्पल घे. ते पैसे नको. मग अजून एक जण मंडपाल चक्र मारू राहील, त्याला विचारा तू कमून चक्र मारितो. मी म्हटलं तुम्ही नाही विचारलं. आमचं तर जमत नाही ना म्हणे, आम्ही तोंड नाही पाहते कुणाची. म्हटलं मग मी विचारतो. दुसऱ्या माऊलींना विचारलं, माऊली का हो घरी नाही गेले. नाही बाबा चप्पल शोधत होतो, बहुतेक गेलीच. 1 नंबरचा तिकडं तोंड करून उभा होता, ते तोंड नव्हतं पाहिजे याचं, ते तिकडं तोंड करून मला बाबा केवढ्याची होती तेवढी विचारा. मी म्हटलं तुला काय करायचं आता, तुझी चप्पल गेली त्यांची गेली, बिचारे समदुखी आहे, कशाला किती काय काय विचारत बसायचं. ते नाही नाही तेवढा प्रश्नाचं उत्तर घ्या लगेच तुम्हाला निरोप देतो मी. मग मी विचारलं ते 2 नंबरच्या, म्हटलं माऊली चप्पल कशी होती, कलर वगैरे नवी होती का. अहो नवीच होती ना. परतूरला 2100 रुपये चप्पल गेली होती. 2100 रुपये म्हटल्यावरती 1 नंबरचं टाळीच वाजवायला लागलं. मी म्हटलं तुला काय झालं टाळी वाजवायला. ते म्हणे त्याची नवी गेली. म्हणलं तू ये, मग तुटायलाच व्हायला होती. जा. हा विकार सांगितला. एक अंतकरणात दिसत नाही पण त्रास देतात. पण हे विकार जिंकण्याकरता काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठली काम क्रोध केले घर रीते. तिसरा प्रकार आहेत कारण देह अज्ञान. अज्ञान निवृत्ती झाली तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनं तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगा भरवे. जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वी. हरपले आपण पिपावे तरी संता ते पाहता गिवसावे. म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. झाला देह पवित्र. पण हरिरूप देह कसा असतो याकरता एक उदाहरण ऐका. तोपर्यंत भजन करा. विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गजानन महाराज की. पंढरीनाथ भगवान की जय. पंढरपूरच्या इतिहासामध्ये घडलेला प्रसंग आहे. हरकत नाही, ते टेरेसवर होते ना आपण खाली होतो. बाकी काय दुसरं होतं तरी एकाच बिल्डिंग मध्ये, पण मी पार्किंगला आणि ते टेरेसला.
मंगळवेढा नावाचं गाव. मंगळवेढामध्ये श्यामा नावाची गणिका राहते. हरिरूप जीवन काय असतं फार गोड उदाहरण आहे, दृष्टांत आहे, घडलेला प्रसंग, इतिहास आहे संप्रदायातला. श्यामा नावाची गणिका गावात आली. गावकरी उपेक्षा करायचे, हे अरे गावात ये जाऊ नकोस तू, तुझं तोंड दाखवायचं नाही. श्यामाचं दुर्दैव, हिला एक मुलगी झाली. सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज या मुलीच्या चेहऱ्यावरती. 12-15 वर्षाची मुलगी झाली. गावात आली. हे बाळ, काय नाव तुझं? प्रश्न विचारला गेला. नाव सांगितलं. माझं नाव काका कान्होपात्र आहे. आईचं नाव श्यामा. वडिलांचं नाव सांग. कान्होपात्रा मातेनं घरी जायचं, आईला विचारायचं, आई माझे वडील कोण आहेत ग, माझ्या वडिलांचं नाव काय आहे? मायलेकींनी ढसारा डाब, वडिलांचं नाव नाही देता आलं. आपल्यासारखी श्रेष्ठ मंडळी भेटली, ज्येष्ठ मंडळी भेटली, माता बहिणी भेटल्या तर विचारावं माझ्या कान्होपात्रा मातेनं, दादा माझे वडील कोण येतो, हा माझा प्रश्न, याचं उत्तर द्याल आपण. गावामध्ये माहिती मिळाली की या प्रश्नाचं उत्तर फक्त आळंदीला मिळेल. काही महाराजांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. माझ्या कान्होपात्रा माता महाराज आळंदीत आल्या. माऊली माझे वडील कोण येतो, हा माझा प्रश्न आहे. माऊली ज्ञानोबा हसले. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो, पण जे वडील तुम्हाला स्वीकारत नाही त्या वडिलांचं नाव ऐकून आणखी दुःख वाढेल तुमचं. म्हणजे मला वडील नाही आहेत का? आहेत ना. तुमचे वडील आणि माझे वडील एकच आहेत. बाप माझा दीनानाथ, वाट भक्तांची पाहत, वाट भक्तांची पाहत. जाऊ मी पंढरपूरला. मग गेलं पाहिजे, गेलंच पाहिजे. आल्या पंढरपुरामध्ये माझ्या मातोश्री आल्या. चंद्रभागेचं स्नान, नगर प्रदक्षिणा, पुंडलिकरायांचं दर्शन, बारीमध्ये उभ्या राहिल्या. भजन करत करत एक एक पाऊल पुढे सरकत होत्या. माझी आई मला इथे भेटणार आहे, माझे वडील इथे भेटणार आहेत. अंतःकरणात आनंद आहे. तेवढ्यात एक वारकरी पळत आला. हे बाळ, काय नाव तुझं? कान्होपात्रा. तुला पकडण्याकरता बिदरच्या बादशाहचं सैन्य आलंय, तुला पट्टराणी करून घ्यायचंय, जावं लागेल. कान्होपात्रा माता महाराज निघाल्या. भगवान पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. भगवंताला डोळे भरून पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. देवा, मला शोधण्याकरता सैन्य आले पंढरपुरात, तर ते माझ्यापर्यंत पोहोचले तर मला जावं लागणार आहे. माझं रक्षण तुम्ही करा, माझी जबाबदारी तुम्ही स्वीकारा, विनंती करते. कान्होपात्रा मातेनं भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारली. नेत्राश्रूंनी अभिषेक घातला. मंदिरामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात भजन सुरू आहेत. माझ्या कान्होपात्रा मातेनं देवाला आवाज दिला. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गान, जीव हरी नाम देहा झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला.
चमत्कार घडला ना दादा. हरिरूप जीवन काय असतं कळेल ना आपल्याला. अंतकरणात भक्ती ओतप्रोत भरलेली आहे. तो जिवाळा ती आर्तता अंतकरणात पाहिजे ना. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. वारा पावसात तूच ऊन सावलीचा रंग, गातो तुझे गुणगान त्याचे होऊ दे अभंग. वेणू झाले जग सारे त्यात फुंकला तू प्राण. जीव हरिनाम देह झाला वृंदावन. भेटीचा लळा रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला. पंढरीच्या माझ्या विठ्ठला. कानोपात्रा मातेच्या हृदयामधनं एक आत्मज्योत निघाली आणि माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीमध्ये विलीन झाली. माझा तुम्हाला प्रश्न आहे, पंढरपूरला गेल्यानंतर आपण सगळ्यात पहिले दर्शन भगवंताचं घेतो का माझ्या कानोपात्रा मातेचं घेतो? धन्य कानोपात्र आजी झाली भाग्याची, भेटी झाली म्हणून ज्ञानदेवाची. याला म्हणतात होय अंग. कीर्तन सांग कीर्तन
काय कोणाला थंडी वाजना, कोणाला गाराही लागना बा. वा 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 वा. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. पहिल्या चरणाचा भाव कळाला. दुसरं चरण आहे की ज्यावेळी आमच्या अंतःकरणामध्ये शुद्धता येते, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, त्यावेळी अंतःकरणामध्ये आपोआपच या 4 अवस्था प्राप्त होतात. प्रेम 1, छंद 2, नाचे 3 आणि डोले 4. भजनामध्ये प्रेम असावं. जसं माता बहिणी एका प्रश्नाचं उत्तर द्या. स्वयंपाकात एक पदार्थ इतका महत्वाचा आहे की तो जर टाकायचा राहून गेला तर स्वयंपाक अजिबात गोड लागत नाही. कोणता? हा, तुम्ही बोर झाले का? बोर झाल्या का तुम्ही? नाही ना. माझ्या माता बहिणी, मीठ आहे रुचिनेदी अन्न ज्यात नसता लवण. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी. प्रेम सुख देई प्रेमाविन नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. भगवंतापर्यंत येणं तर अंतःकरणात प्रेमच पाहिजे. नुसतं फॉर्मॅलिटीनं आलं तर भगवंत स्वीकारत नाहीत कोणती गोष्ट. आपण मंदिरात येतो, मंदिरात येताना श्रीफळ घेतो. देवा करताय का आपल्या करताय? देवा करता. पाण्याचा आहे का बिगर पाण्याचा आहे? पाण्याचा आहे. श्रीफळ फोडला, देवा करता का आपल्या करता? देवा करता. देवाला किती दिला? बर, पुढची गंमत छान आहे. श्रीफळ फोडला आणि तो जर खराब निघाला मग सगळा आता त्यांचं पोट दुखणार आहेत की नाही? देवाची काय अपेक्षा आहे? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर. काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावती दुरी, करिता बरोबरी दुरावती दुरी, करिता बरोबरी दुरावती दुरी, करिता बरोबरी दुरावती दुरी, दुरावती दुरी, दुरावती दुरी. काही ना लगे एक टाळी वाजवायची विसरले ना तुम्ही. सोडतो मी तुम्हाला, 9 वाजता सोडणार आहे. जरी किती रंगलो तर शेवटी ध्यान त्याच्याकडे ठेवावं लागेल. माता बहिणी पूर्वीच्या काळात जर पाण्याला निघाल्या तर एकावर एक 3 हांडे राहायचे आणि 2 सासूरवासनी अशा गप्पा मारी चालायच्या ना. बाई काय भाजी केली होती आज ग. जरी गप्पा रंगल्या तरी त्या 3 हांडीवर लक्ष राहायचे. ते सांडून नाही द्यायचे. तसं आपलं वेळेकडे बरोबर लक्ष आहे. बरं चला, एक चरण झालं. अंतःकरणात प्रेम असेल पण ते प्रेम अंतःकरणातून तयार झालेलं पाहिजे. उष्ण बोलणं वेगळं आणि अंतःकरणापासून बोलणं. दुर्योधन भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बरोबर समोर लई गोड बोलायचं नाही पण ते उष्ण ना. त्या बोलण्याला काय करतात? 56 प्रकारचे भोग आहे पण ते प्रेमातले नव्हते ना. म्हणून दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर घर आई, सबसे उची प्रेम सगाई. काय देवाला प्रिय आहेत? अंतःकरण प्रिय आहेत. बड़े बड़े मंदिर कवने काम के, भाव आदर नहीं पाता, चलो विदुरा कर जाए, चलो विदुरा कर शेवटच्या 2-3 ओव्हर राहिल्या. आता मी म्हणलं की नाही आता लई लावण्यात मजा नाही. मग एक बॉलला 6 कसा जाईन एवढा पाहावं लागेल. आता डेथ ओव्हर्स राहिल्या ना, शेवटचे राहिलेत काय. आता चला पुढे. आता गोड प्रमाण दिलं महाराजांनी. बडे बडे मंदिर कौन काम के. काय उपयोग आहेत? अंतःकरणात प्रेम नसेल तर 4 धाम सप्तपुरी 12 ज्योतिर्लिंग अष्टविनायक चित्त नाही नामी व्यर्थ. म्हणून अंतःकरणात प्रेम 1, अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम, त्याच्यातून छंदाचा जन्म 2, छंद लागला की हळूहळू नाचायला लागले 3, नाही नाचता आलं बसल्या बसल्या डोलले आपले 4, याच्यातून हरपले देहभाव. कसा देहभाव हरपतो याकरता उदाहरण आहे का? संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांचं जीवन.
सदैव प्रभूच्या चिंतनात है आखवो है आखवो जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार वो मुख है बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की है हाथ जो भगवान का पूजन किया करे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गाने लगी महलों में पली बन के जोगन चली महलों में पली बन के जोगन चली मीरा रानी दीवानी कहानी लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं श्याम प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं श्याम सरसों की माला में सिमरू में बीता सरसों की माला में सिमरू में बीता सरसों की माला में सिमरू में बीता एक दिवस माझ्या आईसाहेब भजन करत होत्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराज हरपले देव भाव ऐका टाळी वाजव जोरात एकदा पिकली शेंद कडू पण गेले पैसे आम्हा गेले पांडुरंगे यातलं चरण आहे दाठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले सर्व आनंदाची सृष्टी झाली प्रभुमय झालेलं जीवन मेरे तो गिरधर गोपाल दुसरं नको एक मुलाने साफसफाई करता करता आईसाहेबांना पाहिलं भजन करताना आणि त्याच्या मनात वाईट विचार आला की एवढी सुंदर मुलगी या जगात दुसरी पाहिलीच नाही घरी गेला ना आईला म्हणे आई ते वाड्यातली सुंदर मुलगी कोण आहे आई म्हणे कोण म्हणे पायामध्ये घुंगरू बांधलेले होते गळ्यात विणा होता आणि भजन करत होती बा आई म्हणे त्या राजकन्या आहेत त्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराज म्हणे मला त्यांच्या बरोबर लग्न करायचे आई म्हणे आता बोलला बरं झालं पुन्हा जर बोलला तर राज्यातून आपल्याला बाहेर जावं लागेल कारण राजकन्या आहेत ना त्या पण मुलांनी अन्न पाण्याचा त्याग केला मुलगा बेशुद्ध झाला
आई साहेबांकडे आल्या. संत श्रेष्ठ मीराबाई महाराज आपल्या भजनात तल्लीन आहे. प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष, वो तो है निर्दोष, अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम, सांसों की माला पे सिमरू मैं पी का नाम. आई साहेबांचं दर्शन घेतलं. माझ्या लेकराला वाचवा, मुलाची आई पदर पसरू लागल्या. संत श्रेष्ठ मीराबाई महाराज म्हणे, काय झालं तुमच्या मुलाला? म्हणे, मला माझ्या मुलाला तुमच्या बरोबर लग्न करायची इच्छा आहे. संत श्रेष्ठ मीराबाई महाराज हसल्या. तुमच्या मुलाची इच्छा पूर्ण करते, बस एवढीच इच्छा आहे ना? पण माझी एक अट आहे, 7 दिवस तुमच्या लेकरांना इथं दरबारात भजन करायचं, 8व्या दिवशी मी वरमाला घाले. आता संत विभूती आहेत, सिद्धीला पोहोचलेले महात्मे आहे की ज्यांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी वार्तालाप करावा. हो, जीवन का सिंगार है प्रीतम, मांग का है सिंदूर, प्रीतम की नजरों से गिर कर जीना है किसका. दुसऱ्या दिवशी आले मायलेक दोघही आले. मुलाला भजन करायला लावलं. पहिल्याच दिवशी ना श्रीनिवासजी बाबा, पहिल्याच दिवशी तो मुलगा बेशुद्ध झाला बा आणि शुद्धीवर न राहता भजन करू लागला. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती ना ठेवे या अवस्थेत भजन सुरू झालं. त्याचं कारण आहे संत चरण रज लागता सहज वासनेची बीज. 8व्या दिवशी आई साहेब आल्या. हरपले देह भाव ऐका लगेच महाप्रसाद घ्या. आता हरपले देह भाव. आई साहेब आल्या, सुंदर फुलांची वरमाला घेतली, त्या मुलाला जागृत अवस्थेत आणलं. उठा उठा. गुरुजी मुलगा उठला आणि जे रडायला लागला. आईसाहेबांचं दर्शन घेतलं. आईसाहेब, मला माफ करा ना, मी पहिल्या दिवशी तुम्हाला पाहिलं, वासनेची नजर होती, पण एका सिद्धीला पोहोचलेल्या महात्म्यांनी मला चरणाजवळ जागा दिली, माझ्याकडून भजन करून घेतलं ना. माझ्या अंतःकरणात आता विकारच राहिले नाहीत. पहिल्या दिवशी ज्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराज मला दिसल्यात ना, त्या दिसत नाही आता. तर आता मला साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे दर्शन तुमच्या रूपामध्ये मला होत आहे. माझं अंतःकरण शुद्ध झालं. आता याला म्हणतात हरपले देहभाव. विठोबा रखुमाई, प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देहभाव. कीर्तन भक्तीतले 2 चरण आपण पाहिलेत. अजून 2 चरण शिल्लक आहेत. देवा भगवान श्री गजानन बाबा बुद्धी देतील त्यावर उर्वरित 2 चरणाचा आपण विचार करूयात. आजची गंधर्व सभा खूप श्रीमंत आहे. सगळे गायनाचार्य आहेत. त्यातले महादेव बाबा राहिले, दोघं पण म्हणायचे. अजून बरेच जण पेंटिंगला आहेत. ओपनर बॅट्समननीच मॅच घेऊन आले. बाकीचे पॅड बांधून बसलेत, पण करता काय आता? 9 वाजलेत ना, ओर संपल्यात आता. हरपले देहभाव एक देशी जीव कळा, हा सकळा सुएरा.